28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। उंब्रजमधील कचरा डेपोच्या समस्येबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सातारा जिल्हा सचिव माननीय श्री अमोल कांबळे व तालुका अध्यक्ष रणजित कदम यांनी तहसीलदार व गटविकास अधिकारी कराड यांना निवेदन दिले। सातारा कराड तालुक्यातील उंब्रज येथे स्वच्छ भारत स्वच्छ गाव या शासनाच्या धोरणाप्रमाणे ग्रामपंचायत मार्फत गावातील सर्व कचरा एकत्र गोळा केला जातो। ग्रामपंचायतचा कारभार अतिशय सुंदर चालू आहे, त्याबद्दल नागरिकांचे दुमत नाही, परंतु एकत्र गोळा केलेला कचरा ज्या ठिकाणी टाकला जातो, ज्या ठिकाणी कचरा डेपो बनवला आहे त्या ठिकाणी शेजारी शासकीय विश्रामगृह, रेस्ट हाऊस, समोर तारळे नदीपात्र व राष्ट्रीय महामार्ग तसेच मोरया गणेश मंडळा शेजारी राहणारी लोकवस्ती आहे। पूर आल्यानंतर काही प्रमाणात टाकलेला कचरा नदीपात्रात जात असल्याचे नाकारता येणार नाही, त्यामुळे नदीपात्रातील पाणी दूषित होत आहे। कळत नकळत त्याच पाण्याचा नागरिकांना पिण्यासाठी वापर करावा लागतो। टाकलेला कचरा वारंवार पेटवला जातो, परंतु सर्वच कचरा पेट घेत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी विषारी धूर तयार होऊन तेथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे कुजलेल्या कचऱ्याची प्रचंड दुर्गंधी पसरत आहे, त्यामुळे डास मच्छर याचे प्रचंड प्रमाण वाढलेले आहे। तेथील वृद्ध दम्याच्या रुग्णांना श्वासाचा प्रचंड त्रास होत आहे। महिला व नागरिकांना तसेच लहान मुलांना डेंग्यू, मलेरिया, खोकला, डोकेदुखी, त्वचेची जळजळ अशा प्रचंड आजारांचा सामना करावा लागत आहे। भीक नको पण कुत्रा आवर अशी अवस्था तेथील नागरिकांची झाली आहे। गेली 10 वर्षे वारंवार लेखी व तोंडी तक्रारी करून सुद्धा प्रशासन मात्र गांधारीची भूमिका करत आहे। आम्ही पण मतदान करतो हे सत्ताधाऱ्यांनी विसरता कामा नये, असे तेथील नागरिकांच्या चर्चेतून बोलण्यातून समजते। परिस्थिती जाणून घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सातारा जिल्हा सचिव अमोल कांबळे व कराड तालुका अध्यक्ष रणजित कदम यांनी नागरिकांना व मोरया गणेश मंडळाच्या सदस्यांना बरोबर घेऊन मंगळवार 4 ऑगस्ट 2026 रोजी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना याबाबत निवेदन दिले। शासन नागरिकांच्या आरोग्यावर कोट्यावधी रुपये खर्च करत आहे, मात्र शासनाने नेमलेले कर्मचारी रोग कशामुळे पसरत आहे याकडे दुर्लक्ष करत असलेले दिसून येतात। जिल्हा सचिव अमोल कांबळे व तालुका अध्यक्ष रणजित कदम एवढ्यावर न थांबता त्यांनी निवेदनाद्वारे येथील जागेची वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत स्थळ पाहणी करून ग्रामपंचायतीच्या बेकायदेशीर कृत्यावर कडक कायदेशीर कारवाई व त्या जागेतील सर्व कचरा काढून स्वच्छता व निर्जंतुकीकरण करावे। त्या जागेमध्ये कचरा टाकण्यास व जाळण्यास बंदी आहे असे फलक लावावेत। आरोग्य विभागाकडून तेथील हवा व पाण्याच्या नमुन्याची तपासणी करून अहवाल तयार करण्यात यावा। उंब्रज गावातील घाण कचरा व्यवस्थापनासाठी लोकवस्तीपासून दूर पर्यावरणपूरक अशी स्वतंत्र जागा कचरा डेपोसाठी निश्चित करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा सचिव अमोल कांबळे व तालुकाध्यक्ष रणजित कदम यांनी केली आहे। याबाबत तातडीने कारवाई न झाल्यास जिल्हा सचिव अमोल कांबळे व अध्यक्ष रणजित कदम यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे। यावेळी उंब्रज शहर अध्यक्ष विजय वाणी, संदीप राठोड, विक्रम भंडारे, संतोष तीर्थकर्वे, प्रवीण चव्हाण, आशिष धावारे, अशोक गाडे, विजय पवार, सुमित चव्हाण, शंभू रोकडे व त्या वस्तीतील नागरिक त्यांच्याबरोबर असलेले दिसून आले। त्यामुळे उंब्रज ग्रामपंचायत व शासन काय निर्णय घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। इंडिया न्यूज 28 सातारा जिल्हा हेड प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट।